श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना चालू झाला की व्रतवैकल्य चालू होतं आणि श्रावण महिन्यानंतर गणपती बाप्पा येतात, गौराई, दसरा, दिवाळी आणि या प्रत्येक ह्याच्यात आपल्याला तुपाची वत आपण लावत असतो. आणि मग त्यासाठी आपण आलो होतो बाजारातून ज्या फुलवाती तुपाच्या मिळतात त्या घेऊन येतो. पण त्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेत, कमी पैशात आणि कमी साहित्य ते आपण बनवू शकतो. कमी वेळेत आणि कमी पैशात आपण छानपैकी फुलवाती घरच्या घरी बनवू शकतो. आणि घरी आपण बनवतो तेव्हा तो आनंद एक वेगळा असतो. आपण जेव्हा घरी एखादी वस्तू करतो आणि ते आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते छान वाटतं आपल्याला. आणि मी 2 पद्धतीला सांगते. एक पद्धत करून दाखवते आणि एक पद्धत सांगते, ती पण उपयोगी आहे आणि ती कशासाठी उपयोगी आहे हेही सांगते पुढे. तर बऱ्याच जणींना तेही उपयोगी पडेल. हे जसं उपयोगी पडेल तसंच तेही उपयोगी पडेल. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर यासाठी आता मी काय काय घेतलं ते दाखवते तुम्हाला. तुपाची फुलवात करणं तर त्यासाठी आवश्यक आहे फुलवात. तर ह्या फुलवातीला कुंकू आहे तर मी कुंकू लावून घेणार आहे याला आणि तूप लागेल. तर या 2 गोष्टीच लागणार. आणि एक गोष्ट लागणार आहे ती बऱ्याच जणांच्या घरात असते नसते तर काय करायचं तेही सांगते. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. इथे मी शुद्ध तूप घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे वितळण्यासाठी. तर हे गाईचं तूप आहे आणि वितळत ठेवलं आहे कारण त्यासाठी वितळून घ्यावं लागेल थोडंसं आणि मग कोमट झाल्यावर वापरायचं आहे आपल्याला ते तूप. तर इथे वितळून घेतलेलं आहे तूप. थोडंसं कोमट करून ठेवते आणि मग वापरायला घेते. तर आता आपण वाती बघूया. तर ज्या मी वाती दाखवलेल्या त्या काय होतं त्याला कुंकू लावलेलं नव्हतं. घेताना माझ्या लक्षात आलं नाही, विकत घेताना. तर आणल्या मी घरी आणि नंतर लक्षात आलं कारण काही वेळेला गडबड असते आपली आणि आपण त्या ह्याच्यात घेऊन टाकतो. तर त्या आता वाती आणलेल्या होत्या मी आधी कारण लागतात त्यामुळे आणलेल्या होत्या. तर म्हटलं तुम्हालाही शेअर करता येईल कारण आता सणाचे दिवस आहे त्यामुळे चटकन शेअर करायचं होतं मला तुमच्याशी. तर म्हटलं याच वातीनं आपण कुंकू लावून मग त्या हे करूया म्हणून काय केलं त्याला वातीला त्या कुंकू लावलं आणि पेपर वाळत ठेवले. लगेच वाळतात ते. आता याला आणि एक गोष्ट लागते ती म्हणजेच बर्फाचा ट्रे. तर यासाठी बघा जास्त साहित्य लागत नाही. तर वाती लागल्या, तूप आणि बर्फाचा ट्रे एवढंच साहित्य आहे. आता या बर्फाच्या ट्रेमध्ये वाती ठेवून घ्यायच्या आहेत. आता या बर्फाच्या ट्रेमध्ये मध्यभागी वाती ठेवून घेणार आहे. सगळ्या वाती आधी ठेवून घेते. तर ह्या मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता करायचं हे आपण तूप जे कळवून घेतलेलं आहे तर ते यामध्ये ओतायचं आणि तूप घालताना हे कोमट जरा करायचं. म्हणजे आपण वितळण्यासाठी गॅसवर ठेवलेलं ना तर ते जरासं कोमट करून घ्यायचं आणि मग यामध्ये बर्फाच्या ट्रेमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि या वाती आपण जेव्हा देवघरात लावतो ना तेव्हा इतकं छान वाटतं. म्हणजे मस्त वाटतं, अगदी मनाला प्रसन्न वाटतं. घरात एक वेगळंच असं वातावरण वाटतं. आणि या वाती काय करायच्या फ्रीजमध्ये ठेवल्या की नंतर मी लावून दाखवलेल्याच आहेत तेव्हा किती छान वाटलेलं आहे बघा. आणि आता अशा एक एक करून या भरून घेते हे तूप यामध्ये. आणि आपण घरात केल्यामुळे आपल्याला खात्री असते शुद्ध तुपाची वगैरे. आणि आपण घरात जेव्हा एखादी वस्तू करतो एक वेगळा आनंद असतो आपल्याला. तर तुपामध्ये वाती सगळ्या अशा घालून झालेल्या आहेत. आता हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. तर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया. तर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेले आहेत आपण वाती. आणि एक पद्धत मी सांगते बोललेली आहे. तर अगदी साधी सोपी आहे ती. ज्यांच्याकडे फ्रीज नसतात तर काय करायचं आपण आता माझ्याकडे तूप आहे हे. तर वाटीमध्ये किंवा असं घ्यायचं आणि त्या ज्या मी वाती केलेल्या आहेत फुलवाती त्या भिजत टाकायच्या. हे सगळं तूप त्यात शोषून घेतलं जाणार त्या कापसाच्या वाटीमध्ये फुलवातीमध्ये. मग त्या आपण फुलवाती काय करायच्या ताटामध्ये ठेवायच्या आणि 1 ते 2 तासात ते पूर्ण असं सुकलं जातं, शिजलं जातं. म्हणजे तूप शिजतं असं म्हणतात. तर ते मग आपण त्या वापरायला घेऊ शकतो. मग त्या आपण एखाद्या डब्यात भरून ठेवायच्या आणि त्या आपण आपल्या आरतीच्या वेळेला आपल्या ज्या काय देवाला लावायचे असतील देवाकडे
तेव्हा ते आपण वापरू शकतो. म्हणजे ज्यांच्याकडे फ्रीज नाही आहे, तर असं नाही फ्रीज नाही म्हणून होऊ शकत नाही, तर फ्रीज नसला तरी हे होऊ शकतं अगदी कमी खर्चात कमी वेळेत आणि छानपैकी. आपल्याला श्रावणात म्हणा, गणपती बाप्पांच्या वेळेला, गौराईच्या वेळेला, दसरा दिवाळी जेव्हा केव्हा आपल्याला पूजा असेल किंवा आपल्याला जेव्हा जेव्हा वापरायचे असेल तेव्हा या आपण करू शकतो कमी खर्चात कमी वेळेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांकडे ही वात असते ना, ती 2 वाती लावतात एकत्र, म्हणजे पद्धत असते प्रत्येकाची की 2 वाती एकत्र करायच्या आणि लावायच्या. काहींकडे अशी पद्धत असते की एकच फुलवात लावायची. म्हणजे यांच्याकडे जशी पद्धत असेल तसं तसं मग करा. म्हणजे तुमच्याकडे जर 2 एकत्र करत असतील आरतीच्या वेळेला, काहींच्याकडे असते की 2 फुलवातीच लावायचे, एक फुलवात लावायची नाही असं असतं, तर ते तसं लावावं. एखाद्याकडे असते पद्धत की एकच फुलवात लावावी, तर तसं आपण आपल्या पद्धतीप्रमाणे करायचं. आता मी फुलवाती विकत आणलं, त्या घरात पण आपण करू शकतो, पण विकतही जी पाकिट आपण मिळतो ते काय अगदी महाग नाही, स्वस्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कमी वेळेत होतं आणि कमी पैशात होतं. तर अशा वाती तयार करून की काय बरं पडतं की बाबा आपण नेहमीच करतो कसं करतो, ती निरांजन घेणार, मग ती वात घालणार, त्यात तूप घालणार, त्यात एक थोडा वेळ जातोच नाही म्हटलं तरी. आणि आता सणाचे दिवस आहेत आणि भरपूर काम असतं आपल्याला, आणि मग त्या घाई गडबडीत जरासा वेळ का असेल आपला वाचेल आणि आनंद की आपण स्वतः घरात करतो आणि शुद्ध तुपातला आपण करू शकतो. आणि त्यामुळे कसं करायचं, हे अगदी थोडासा अगदी वेळ लागतो, तो वेळ काढून हे अगदी करून बघा. आणि आता सणवारांची रेलचेल चालू होणार आणि त्यात आपल्याला वेळ नसतो, तर त्या पुढे वेळ वाचण्यासाठी आत्ताच थोडासा वेळ काढून जर हे केलं तर आपला नंतरचा वेळ वाचेल, पण पुढचा वेळ आपल्याला दुसऱ्या कामासाठी लावता येईल. या आता फुलवाती तयार झालेल्या आहेत, तर मी फ्रीजमध्ये ठेवल्या ना, तर त्यानंतर 15 मिनटातच या तयार झाल्या. आता काढल्यावर एक 2-3 मिनटं ठेवायचं बाहेर की लगेच अशा निघतात बघा, चटकन निघतात. थोडासा ट्रे मी हे केला की लगेच एक 2-3 मिनटातच निघतात. आणि किती छान वाती तयार झालेत बघा, मस्त वाटतं अगदी. आपण म्हणजे विकतच्या आणतो तर त्यापेक्षाही सुंदर आणि आपण घरात केल्याचा एक वेगळा आनंद. आता मस्त अशा वाती तयार झालेल्या आहेत आणि या वाती आपण मग डब्यात भरून ठेवू शकतो. याही असू दे, आणि मी त्या ताटात सांगितलेल्या करायला ज्या फुलवाती, त्यासुद्धा आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. तर इथे मी तुम्हाला ना दोन्ही ह्या वाती लावून दाखवते. म्हणजे मी ह्याच्या पण केल्या, त्या वाटीत ज्या मी सांगितलेल्या की वाटीत तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आणि मग ताटात सुकवायच्या, म्हणजे फ्रीजमध्ये ज्या सुकवायच्या नाहीत त्या ह्या आहेत. आणि दुसरी ही जी दिसते ही आपण फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर ही जी जळते तेव्हाही लक्षात येतं त्याची ज्योत कशी असते ती. तर ते तुम्ही बघा, दाखवते मी आता. तर आज मी तुमच्याशी वाती बनवण्याचा, शुद्ध तुपातल्या वाती बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला. तर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर, आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.